नमस्कार मंडळी, मी चेतन. आपल्या चेतन आगरी चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या सुंदर कोकणातून स्वागत करतो मित्रांनो. तर आता झालं आहे लावणी चालू आणि खूप जणांची लावणी आधीच चालू झाली आणि त्याच्यामुळे सर्वांचे व्हिडिओ पडल्यासुद्धा. पण आपल्या व्हिडिओ लेट कारण का आपल्याकडची शेती आहे ना ती आम्ही जो शेत करतो तो आपला मोठा शेत म्हणजे छोटा 10 मनाचं शेत आहे मित्रांनो. परंतु तो शेत आहे ना उकारी शेत आहे, म्हणजे पाण्यावरती निर्भरित. उकारी आणि पांदल यातला फरक सांगतो तुम्हाला की ज्या शेतात म्हणजे पाऊस नाही पडला तरी पण ज्या शेतामध्ये पाणी असतो ना त्याला पांदल बोलतात. आणि जो फक्त शेत पाऊस पडेल तेव्हाच आपण लावू शकतो किंवा कुठून तरी पाण्याचा बंदोबस्त करून लावू शकतो, त्याला आपण उकार शेत बोलतो. तर आता बघा आपल्या पाठीमागं तुम्ही बघताय राधिका आहे, दिसते की मला माहीत नाही आता, बघा दिसत असते कदाचित. तर राधिका पाठीमागे आहे आणि पुढे दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा आपला सुंदर कोकण आता एक हिरवा शालू नेसत आहे. आणि ही कोकणी माणसाची मेहनत आहे. खरं तर कोकणी माणूसच हे करतो आहे आणि जी जुनी माणसं आहेत तीच टिकवून ठेवलेत, त्याच्यामुळे हे आपल्याला पाहायला मिळते. तर बघा बऱ्यापैकी आपला हा शेत आहे आवऱ्याची गवली, म्हणजे हार्दिकनी जी व्हिडिओ बनवली तो हा आपली आवऱ्याची गवली पेरणीची व्हिडिओ. आणि त्याच्या खालचं शेत हा लावून झाला आहे, कारण का त्या लोकांची शेती म्हणजे पांदल असल्यामुळे. आता ह्या शेताला बघा पाण्याचा सोर्स आहे, म्हणजे तिकडे मला जो बांध दिसतो ना तो नदीचा बांध आहे, म्हणजे व्हाल आहे. तर त्यातून तो पाणी ते लोक घेऊन त्यांचा शेत लावू शकतात, असं त्यांच्याकडे ऑप्शन आहे. तर आपल्याकडे नाही आहे. आपला बघा पूर्ण शेत ओसाड पडला आहे. आणि बघा आता जस्ट व्हिडिओ चालू केले मित्रांनो आणि पाऊस चालू झाला आहे. नशीब आपला आहे असं मला वाटते, चांगला पाऊस एक तास तरी पडला ना तर आपलं काम पूर्ण होऊन जाईल. आणि ह्या शेतामध्ये बघा तुम्ही पूर्ण सुक्का आहे आणि याच्यामध्ये पाण्याला आपलं ऑप्शनच नाही आहे कुठे घ्यायला. तर हे बघा तुमचे लाडके गुलशन अँड टिकू. तर बघा मित्रांनो गुल्ले आता थोडासा हरंगला आहे, म्हणजे काय नांगरकी चालू आहे. नांगरकी आणि आपली काही एवढी नांगरकी नाही. तर आपण आहे ना सध्या आपल्या बैलांना जास्त काम नाही, म्हणजे आपली शेती कमी आहे तुम्हाला माहिती आहे. आपण फक्त गुलशन आणि टिकू पालतोय आणि राधिका पालतोय, म्हणजे आपली आवड म्हणून. आणि आपल्याला वाटतं की आपल्या घरी गायगुरं असावी, तर त्यासाठी आपले बैल आपण वापरतो आहे. तर आता काय झालं की आमच्या शेतात पाहुणे नसल्यामुळे आमची सध्या खूप दिवस लावणी बंद होती. तर आता बघा इथे आमचा पूर्ण आज कामाचा पूर्ण खोलंबा झाला मित्रांनो. बघू शकता पाठीमागं अर्धी दार खणली आहे माणसांनी, आणि म्हणजे काल आणि आज खणली होती. बाबा आता खायला आले होते, तर पाणीच नाही. त्याच्यामुळं काय केलं आहे की हे बघा मूठ इथे आधीच खणून ठेवलेत रुपालीचे. आणि तो भात मला वाटते वेगळा आहे बघा ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप फरक आहे. हा एकदम ग्रीन आहे आणि तो एकदम लाईट ग्रीन आहे. तर त्याच्यामुळं आपली माणसं आहेत ना आपले समोर तिकडे आहेत, तुम्हाला तिकडे पण घेऊन जातो एकदा. आणि आपला एक वरती बैलजोड आहे, तर तो बैलजोड तुम्हाला दाखवतो आहे. वेट करा. तर हे बघा राधिका काय झाले सध्या घरी असते, त्याच्यामुळं कंटाळते ती. तर बाबांनी तिला आज गल्यामध्ये म्हणजे डोलना बांधला आहे आणि चरायला आणली. ते इथे बांधून ठेवले. हा बघा इथला पूर्ण गवत तिने साफ केलं आहे. आणि आत्ता बघाल ना म्हणजे कोकणामध्ये सगळीकडे वातावरण शेतीची कामं चालू आहेत. तर त्याच्यामुळे हे बघा गणेशनगरवाले आहेत. यावर्षी तुम्ही शेत केलात काय? अच्छा, म्हणजे तुम्ही नांगर दिलात काय? ओके. तर हे बघा हा एक नांगर आहे गणेशनगर. हा गेल्या वर्षी पडवत ना की आधी भांडवल कुठला तरी बैल आणला होता ना तुमचा? कुठला? हा बादशा तिकडचा. हां, तर हा बघा मित्रांनो हा एक बैल आणलेला होता तेव्हा शरीराने खूप छोटा आहे, पण त्याला बघितलं होतं मी तेव्हा गुलशनची झुंज घ्यायला आला होता टाकामध्ये. पण म्हणजे चांगला आहे की डेअरिंग आहे बैलामध्ये, जरी हाईट वगैरे कमी असली तरी चांगला होता बैल. तर आता बघा आता ही शेतकरी बोलतात ना, आता तिकडे पण आहे चालू आहे. नांगर आहे ना? अच्छा, आव्हान खांतात ना. हा येणार नाही नांगावरती? नाही येणार. तर आता मित्रांनो नांगर जपणारी ही शेवटची पिढी कदाचित बैलांचा नांगर, कारण का आजकाल लोक ट्रॅक्टर ट्रेलरच्या नादाला लागलीत आणि पूर्ण ट्रॅक्टर ट्रेलरमुळं आपला गाई बैलांना संपवलेत लोकांनी. पण अजून पण वेल गेली नाही सावरा स्वतःला. तर हे बघा असा नांगर आता म्हणजे तुमच्याकडे ट्रॅक्टर ट्रेलर जर तुमच्या शेतामध्ये चालत असेल तर तुम्हाला कोण काला कुत्रं पण बघायला उभं राहत नाही. ही सत्य परिस्थिती आहे मित्र. म्हणजे ज्या शेतामध्ये बैल जोड जर चालत असेल ना तर लोक रस्त्याच्या जर कडेला जर शेत असेल तर लोक गाडी थांबवून तुमची बैलं बघायला उभी राहतात, कसा नांगर चालतोय काय करतायत. तर ही सिस्टम आहे मित्रांनो.
कारण काही गाई बैलांना आता बोलतात ना नामशेष होत चाललीत, पण त्यांना वाचवण्याचं कार्य अशी लोक जी करत आहेत त्यांना खरंच मनापासून त्यांचा मी आभारी आहे आणि सॅल्यूट करतो अशा लोकांना. कारण का तेच खरे शेतकरी आहेत जे आजकाल ट्रॅक्टर ट्रेलरच्या नादी लागून आपल्या गाई गुरांना संपवत चालले आहेत. ते फक्त नावाला शेतकरी असतील असं मी समजतो. तर तुम्हाला थोडं वरती पण दाखवत आहे. हे बघा मूठ कसे खांदतात ना हे तुम्हाला दाखवतो. खरं थांबा जरा, पाऊस पडते. तर हे बघा मित्रांनो, कदाचित ती शेवटची पिढी असं म्हणू शकत नाही, कारण का लोक शेती करतील, शेतीची गरज सर्वांना आहे. आता भरपूर डायलॉग आले तर की शेवटची पिढी, पण कदाचित शेवटची पिढी कशासाठी मी तर माझ्यासारखे जर जे शेतकरी आहेत ज्यांना आवड आहे शेतीची, तर ते तर नक्कीच आपली गाई गोरं सांभाळतील. ज्यांना सांभाळायची आहे ते कुठल्याही प्रकारे सांभाळतील मित्रांनो, कुठल्याही परिस्थितीमध्ये सांभाळतील. तर बघा मूठ कशा प्रकारे खणल्या जातात. हा कुठला भात आहे? रत्न्या मित्रांनो. पहिली ही जुनी नावं होती, रत्न्या, जया, त्याच्यानंतर सुवर्णा. आता ती बियाणं खरं तर लुप्त पावत गेली, कारण का आजकाल धंदा झाला. छोट्या छोट्या बॅग बनवायच्या, आपलंच तोच बियाणं फक्त त्याला नाव बदलवून लोकांच्या माती मारायचा, बरोबर ना? 400 रुपये 500 रुपये किलोनी. तर ही परिस्थिती आहे मित्रांनो. बघा आवण कसं खणलं जातं तुम्ही बघू शकता. आपल्या शेतावर पण दाखवणार आहे थोड्या वेळाने. बघा या प्रकारे आवण दोन्ही हाताने, म्हणजे ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांना काय करायची गरजच नाही, सांगायचीच गरज नाही. हे बघा अशा प्रकारे आवण खणलं जातं. आणि मूठ कसा म्हणतात बघा. हे बघा एक गाठ फिरवून दुसरी एक गाठ आणि त्याच्यानंतर आतमध्ये. तर अशा प्रकारे शेती करणारी आपली माणसं आहेत. अजून तुमचा आता शेवट आहे की अजून बाकी आहे? हो ना, मग लवकर आटपलात. हो काय, ठीक आहे ठीक आहे. किती मिनिटं झाली आहे तुम्हाला आलेला इथे? हो काय, पण ठीक आहे. तुम्हाला दार खाण्याला म्हणजे पाणी तरी आहे. हां 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 हो, तेच तर प्रॉब्लेम आहे. आता बघा मित्रांनो काय प्रॉब्लेम आहे की हा जो वरचा इकडे शेत आहे ना, तुम्हाला आता दाखवायला भेटणार नाही. या साईडला ना त्या लोकांनी शेत लावलं आहे, तर त्यामुळे त्यांच्याकडे पाण्याचा येण्याचा सोर्स आहे, पण त्या लोकांनी काय केलं, शेत पूर्ण बांधून टाकलं आहे. त्याच्यामुळं ह्या शेतानं जो पाणी यायचा तिथून तो आता बंद झाला आहे. त्याच्यामुळे ह्या शेतात पाणी यायचा तोच पाणी आपल्या शेतामध्ये जायचा. आता इथेच पाणी जर येत नसेल, बघा पूर्ण सुका इकडं थोडं थोडं ओलं आहे. खरं तर ही मूस आहे, ही समोर ती दिसते ही मूस आहे. ह्या मुशीमधून पाणी यायला पाहिजे होतं. आमच्याकडे मूस बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात? मूस किंवा घोगली बोलतात. तर ही याच्यातून पाणी येणं गरजेचं होतं, पण इथं वरती पाणी बांधल्यामुळं त्याचे लोक बघा किती कठोर असतात की आपला स्वतःचा फायदा बघून दुसऱ्याला मरत ठेवतात. म्हणजे अशी पण लोक कोकणामध्ये आहेत. हा मित्रांनो, कोकणामध्ये नाही पूर्ण देश जगात असे लोक आहेत जे स्वार्थी आहेत, स्वतःचा फक्त बघतात आणि दुसऱ्याचं नाही, दुसऱ्यांना मरू दे असं असतं. स्वतःचा पोट भरला बस झालं. पण काही लोक असे नाही, काही लोक स्वतःचं पोट भरतात आणि दुसऱ्याचाही पोट भरला पाहिजे अशी विचाराची पण लोक असतात. तर भेटूया का आपण दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी नांगर वगैरे बघू. मित्रांनो, आपण मगाशी काय केला की भावाचे आपले जेवायला गेलते, त्याच्यामुळं आपण काय केलं आहे, तो तिथून अर्धा भाग पाऊण तासामध्ये काढला, एवढा काढला आणि त्याच्यानंतर आता ते आलेत. तर आपला पण नांगर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये चालताना दिसतंय. आणि बघा आपले बैल बघा मित्रांनो, बैलांची स्तुती करायची राहिलीच आपल्या. खरं तर बैल बघा, बैल आपली ह्यावर्षी टिकू खूप मस्त आहे. आणि गुलशनचा विषयच नाही, कारण का तो कसा मित्रांनो, एक सांगायचं राहिलं थोडंसं की तुम्हाला बैल आहे ना, आता मी भरपूर नांगरकीचे बैल बघतो, अक्षरशः त्यांच्या अंगावरती कातडीसुद्धा नसते मित्रांनो, पूर्ण हड्डी दिसत असते. तर याचं कारण एकच आहे की तुम्ही उन्हाळ्यामध्ये खाणं नाही करत बैलांना. आता हे आमचे बैल तुम्ही बघाल तर तुम्ही बघाल की टिकू की अंग सोडलेलं असतं, मग बडवल्यापासून टिकू पण चांगला व्हायला लागला आणि गुलशन तर आधी पण चांगला. कारण का त्याचं कारण एकच आहे की आम्ही आहे ना, एकदा का होली लागली ना मार्चच्या नंतरला आम्ही बैलांना खाणं चालू करतो. बरं खाणं पण किती जास्त नाही खाणं की तुम्ही 1-1 किलो 2-2 किलो खाणं नाही घालायचं. फक्त नुसतं मूठभर खाणं किंवा 2 मुठीभर खाणं घातलात ना, 300 ग्राम 400 ग्राम अर्धा किलो, तर एवढा खाणं पण त्यांना भरपूर होतं. म्हणजे त्यांना फक्त एक बोलतो ना आस राहते, त्यांना सवय राहते ती, म्हणजे त्यांची ती बॉडी आहे ना कायम टिकून राहते. आणि त्याचा मग नंतर तुम्हाला आताचा फायदा बघा. आता हे तुम्हाला बैल असे दिसतात म्हणजे बऱ्यापैकी तयार आहेत. मी म्हणेन काय, आपण जर भरपूर नांगरकीमध्ये बघतो काय बैल पूर्ण हरगलेले असतात, पण आपले बैल तसे नाहीत. आता तुम्हाला जेव्हा मी गणपतीच्या व्हिडिओ बनेल ना भादव्यामधल्या, तेव्हा आपले बैल ना तुम्हाला बघण्यालायक असतील. कारण का जो उन्हाळ्यात जो खाना घालतो ना, तो त्यांना नंतर पावसाळ्यामध्ये याचा फायदा होतो. आता तर फायदा होणारच आहे, पण ती गोष्ट त्यांना पावसाळ्यामध्ये जास्त फायदा होतो त्याचा.
आणि तुम्ही गुलशनला बघितलं ना, गुलशननी मित्रांनो गुलशन जेव्हा तयार केला तेव्हा कमीत कमी मी बोलतो 6 वर्ष त्यांनी खाना खाल्ला आहे. आणि घरी वगैरे बांधून असायचं. आम्ही लई मेहनत केली गुलशनची, म्हणजे आईबाबांनी एवढी मेहनत केली ना, स्वतःच्या बोलतात ना पोटच्या पोरासारखं सांभाळलं आहे त्याला. त्याच्यामुळं आज जो टिकून आहे, आज गुलशनसोबतची भरपूर तुम्ही बैल बघितलात मित्रांनो, आपल्या गावातले सांगते मी. तर सगळे बैल काही ना काही ना कारणास्तव हटलेत पूर्ण, म्हणजे आता तुम्ही त्यांच्याकडे बघू शकत नाही. परंतु आपला बैल बघा आज पण त्याच थाटामध्ये उभा आहे. कारण का आपल्या बैलाला काम पण कमी आहे, परंतु आपल्या बैलाला खाणं पण तेवढं आहे मित्रांनो. जरी काम नसलं तरी पण खाणं इम्पॉर्टंट आहे. तर खाणं पण असेल तर तुमचा बैल काम पण करून तयार राहतो, पण खाणं नसलं तर मग बैलाला काय सांगू शकत नाही. तर अशा प्रकारे चला, तर तुम्हाला तिकडे घेऊन जातो. आपला दुसरीकडे काम चालू आहे, तिकडे थोडीशी लावणी दाखवतो मला. तर हे बघा मित्रांनो, पूर्ण खलाटी हिरवीगार झाली आपली. आणि खलाटीतल्या काय काय खारी आहेत ना, ते लोक लावतात बिचारी येऊन. कायकांनी सोडली, म्हणजे ही खार बघा, ही पण ह्याच्यामध्ये पूर्ण लवा आहे. लागू शकते कदाचित, पण त्यासाठी खूप मेहनत आहे, करायला पाहिजे सरांना. तर आणखी एक तुम्हाला नांगर आपल्याला दिसते, तर तिथे पण जाऊन दाखवतो मला. कारण का मी तर मगाशी बघून गेलो आहे. बैल एकदम मस्त छोटा बैल आहे मित्रांनो, पण मजबूत आहे. जरा जवळून दाखवतो तुम्हाला, कारण का व्हिडिओ खूप मोठे होते ना. तर बघा मित्रांनो, या लोकांनी लावणी केली आहे, म्हणजे बहुतेक शेत संपत आलं आहे. तर तुम्हाला बैल जोड दाखवतो. बैल छोटा आहे पण अंडील आहे, आणि बटल्या आहे, एकदम मस्त बैल आहे. पण तयार वगैरे केला ना तर एकदम सुंदर बैल होईल. पण काय नाही, लावणीमध्ये चालतंय ते सर्व आहे. बघा मित्रांनो, हा बैल बघा, छोटा बैल आहे. एक मला वाटते 5-6 वर्षाचा बैल, 6 वर्षाचा असेल ना काका, 6 वर्षाचा बैल आहे. पण बघा छोटा आहे. पण लावणीमध्ये जर अशी तयारी असेल त्याची, तर तुम्हाला गणपती ह्यावर्षी बनवणार का काय, ठेवणार आहो, ठेवणार ना? हा झोंबीचा शौक आहे का नाही तुम्हाला, आहे ना? तर मित्रांनो, गणेश नगरचा पण तुम्हाला ह्यावर्षी बैल बघायला भेटेल. पण माहिती नाही त्यांची बैल कसं रानाला असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला झोंबी वगैरे भेटत नाही बघायला त्यांची. आपल्या गावातली कशी बैल जागेवरती बांधलेली असतात ह्याच्यामध्ये, पावसाळ्यामध्ये 2 महिना. तर त्याच्यामुळे ते बघायला भेटेल. बघू ह्यावर्षी किती बैल तयार. आपल्याला स्मॉल पांडू वगैरे, बिग पांडू वगैरे बघायचं आहे. तर बघा हा बैल पण बडवलेला आहे. पण बडवलेला बैल बघा, कमी वयात बडवलेला असला ना बैल, आणि खाणं पिणं असलं ना बैल, तर चांगला असतं मित्रांनो. तर बघा एक साईजचीच बैल आहेत बरोबर, पण छोटा खोंडा आहे, पण मस्त होईल. हा 2-3 वर्ष ठेवा, मस्त होईल खोंडा. बघा मित्रांनो, दोन्ही पण घरचेच आहेत ना? अच्छा, एक हा म्हणजे हा मित्रांनो, हे बघा हा जो प्रकार आहे ना, म्हणजे खानशिरी याला बोलतात. एक बैल ह्या काकांचा आहे, म्हणजे नांगर चालवतात त्यांचा, आणि एक बैल आहे तो ते बघा मावशी तिथे लावतात, तर त्यांचा बैल आहे. म्हणजे ही खानशिरी आहे, म्हणजे तुमचा एक बैल आणि आमचा एक बैल, असं सोबतीनं आपण, म्हणजे शेतकरी, कोकणातले शेतकरी भरपूर जण असेच करतात. म्हणजे मला तर वाटतं ना, मी तुम्हाला सांगेन की ज्यांना 2-2 बैल असं पाळायला किंवा जास्त गुऱ्या पाळायला जमत नाही, तर त्यांनी किमान एक बैल तरी पाळला ना मित्रांनो, तर मला वाटते तुमच्या आजूबाजूल्यांचे तुम्ही संगनमत करून म्हणजे असा खानशेरी करू शकता. तर अशा प्रकारे पण शेती आपल्या कोकणामध्ये होते. बघा आता पूर्ण शेत लागलं आहे, फक्त हा मधलाच सोंडा फक्त थोडासा बाकी आहे बघा, एवढासा. तर तोही होऊन जाईल. कारण का चिखल बघा एकदम पाण्यासारखं मस्त होते चिखल. आधी ट्रॅक्टर लावलेली की डायरेक्ट नांगर नांगर घेत ना. तर बघा मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना सल्यूट आहे. कुठल्याही प्रकारे ट्रॅक्टर वगैरे ट्रेलरचा वापर न करता नांगरकी, म्हणजे बैलांची नांगरकी करून. आणि चिखल बघा कशा प्रकारे आहे, आणि नांगर बघा किती आतमध्ये चालला आहे. कमीत कमी 9 इंच ते 6 इंच ते 9 इंचापर्यंत नांगर खाली खोल जाते. आणि जर तुम्ही ट्रेलर बघितलात ना, तर दुधावरची शिरव ज्या प्रकारे आपण काढावी वरून, त्या प्रकारे शिरव तो ट्रेलर काढत जाते. पण लोकांना आजकाल तेच आवडते, त्याला काय करणार. पण येतील हळूहळू का होईना, शेवटी शेण गुरांकडूनच मिळणार आहे. तुम्ही किती जरी ट्रॅक्टर ट्रेलर जरी वागवलेत, तरी तुम्हाला जो मातीला जो खात पाहिजे तो आहे शेण. आणि तो शेणच या जमिनीचा खरा हे आहे, पोषक, म्हणजे जेवण आहे. आणि तो जेवण तुम्ही संपवत चाललात, तर ठीक आहे, तुम्हाला येईल जाण कधी ना कधी, आणि भरपूर शेतकऱ्यांनी येईल ह्याची जाण मित्रांनो. तर ठीक आहे, बघूया आपण आपल्या एकदा शेतावर जाऊया. चला, येतो का? तर आपण आपल्या पण शेतावरती जाऊया मित्रांनो, तिथं तुम्हाला थोडीशी दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, खाऱ्या पाण्यामुळं काय होते की ही जी आपली शेती आहे ना बघा, ही मरते. अशी मेहनत बिचारी लोक करतात,
बघा मध्ये मध्ये तुम्हाला पिवलं झाले, म्हणजे तो भात जगणार नाही. त्यातली एक एक काडी जरी वाचली ना तर तो जोर धरतो नंतरला. पण हा बघा, हा पूर्ण मेला आहे भात. तर ह्याला काय इथे काय करतात ना ते लोक, तरी पण आपल्याकडची लोक थोडीशी दिमाग लावतात की आपली जी उकल आणि बेर दोनच करतात त्या शेताला. कारण का ही सर्व जमीन आहे ना खारवटी जमीन आहे, आणि त्याच्यामुळं खाली जे आपले म्हणजे दगड असतात ना, दगड कासला बोलतो त्याला आपण, तर त्या पूर्ण वरती येतात. आणि मग त्या गरम झाल्या ना, आणि त्याला ऊन, मेन म्हणजे या खारी लावताना तुम्हाला पाऊस पाहिजे. असा हा जो दमट वातावरण आहे असा असला ना की ह्या खारी मारतात मित्रांनो. हाच प्रॉब्लेम आहे. आपण पण ज्या खारी करतो ना त्यांचा पण तेच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला पुढे गेल्यानं दाखवतो मी. तर ही बघा अशी प्रकारे मेहनत करून आपली लोक कुठेतरी त्यांना त्याचा फायदा होत नाही. त्याचं कारण सरकारी पान, जो खारा पाणी आपल्या शेतीला लागला. एवढी खालाटी फुकट गेली मित्रांनो. कदाचित खालाटी लागली असती तर आज लोकांना रानातली शेती करायची गरज नव्हती. ती शेती म्हणजे डुकरांसाठी, वानरांसाठी सोडली असती अशीच. परंतु ही किमान जवळची शेती जरी केली असती ना तरी भरपूर, किती मोठा पट्टा आहे मित्रांनो. मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जीव जलतं हे सर्व बघून की आपल्या जवळची शेती आपण करू शकत नाही जमीन का, तर आपले राजकारणी आणि आपण पण जबाबदार आहोत. कारण का अशा लोकांना आपण निवडून देतो आहे. ठीक आहे, चला शेतावरती गेल्यानंतर मग दाखवतो आपली माणसं काय करतात. तर मित्रांनो आपण आता शेतावर पोहोचलो आहे. आपल्या आवऱ्याच्या गवलीवर पाणी नसल्यामुळे आपण माणसं आता सर्व इथं आलीत. आणि आपल्याकडे इथं पाण्याचा सोर्स आहे बघा, बऱ्यापैकी पाणी. हा बघा, ती समोर ती मूस दिसते ना, त्या शेतातून पाणी भरपूर येते. तर तो पाणी आपण इथून वहन काढून ह्या शेतामध्ये घेऊ. आणि हा बघा भरपूर पाणी आहे, कारण का तिथून झिरपते पाणी भरपूर, पूर्ण शेताला पाणी असं बोला तुम्ही. तर इथं आपलं काम चालेल आजच्या दिवस. तर आपला छोटा चेतन पण आला आहे मित्रांनो, पार्श्वमाली. पार्शू काय करतोस, काय करतोस? तर हे बघा, ही आपली माणसं, आई, आमची मधली ताई, माझी बायको सोनाली, बाबा आणि हा पार्शू. पार्शू काय काम करायला भेटते की नाही? हार्दिकने कसा प्रश्न विचारला होता. मग पार्शू तुला कसं काम करायला भेटते की नाही? भेटलं काम, मजा येते. वा वा वा, अरे वा, शिप्पीमध्ये शिप्पी आहे ती, मजा वाटते. वा वा वा. तर मित्रांनो बघा, हां पेंडा, हां तू लावणी करायला आलास? मग आपली ती बोलतो ना मित्रांनो, तसं बोल. मित्रांनो हे बघा पाणी काढताय. अजून काय अजून मित्रांनो लावणी लावायला या. बोल मित्रांनो, बोल. इथे बघून बोल, याच्याकडे बघून बोल. मित्रांनो लावणी लावायला या, आणि जेवायला पण या. अरे हां. तर मित्रांनो शेतावरती आलं आणि जेवायचा टायमिंग झाला. तर जेवायला या. हर्षू सर्वांना बोल, जेवायला या. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, शेतावरती आलो जेवायला. भाकऱ्या, अंड्यांची ग्रेव्ही, त्यानंतरला हा आहे तो सुकटीचा कालवण, सुकी सुकट. तर आता जेवून घेतो मस्त मित्रांनो, जेवून घेतो मस्त एकदम. आणि काय बघायला भेटते का बघूया पुढे. तर मित्रांनो फायनली आपला हा शेत एवढा लागून झाला आहे. आणि इथली जी दार होती ना, म्हणजे लई कडक होती. तर आता बघा इथे तुम्हाला दाखवते, हे बघा शेवटचा राहिला आहे. आणि मधी बरोबर हे बघा थिरलं किती जमा होतात. आमच्याकडे ह्यांना थिरलं बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे कोकणामध्ये हे जास्त करून आढळते. खाडीचे हे आहे ते खेकडे. आणि हा बघा ह्यांच्यावर, म्हणजे ह्यांच्यामध्ये पण प्रकार आहेत बघा. हा किती लालवाला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे जाती आहेत. पण आपल्याला ह्यांना थिरलंच बोलतात. बघा ह्याच्यामध्ये फरक किती आहे. अर्धे काले आहेत, अर्धे लालवाले आहेत. बघा प्रत्येकाची एक वेगवेगळी हे आहे. म्हणजे त्या सृष्टीवरती किती जीव आहेत ना, आपल्याला पण माहिती पडत नाही. आणि आता काय व्हिडिओ बघतो त्यामध्ये किती सारे खेकडे, म्हणजे कोणत्या कलरचे खेकडे बघायला भेटतात. तर याला आपल्याकडे थिरलं बोलतात, थिरलं. हे बघा, तर शेवट संपत आला. आणि थिरलं बघा मित्रांनो किती आहेत, बाप रे, पूर्ण भरला या. हे बघा
शेवट राहिले मावशीचीच आहे चप्पल. तर हे बघा. आणि आता हा शेत आज लावूनच घ्यायचा आहे मित्रांनो, कारण का आजचा दिवस पूर्ण म्हणजे काम झालं आहे. एवढं असं नाही बोलू शकत नाही झालं म्हणून, पण बऱ्यापैकी जरा दिवस आपला हे गेला. पाऊस नव्हता ना, त्याच्यामुळे पाणी पण नाही बघा. हा पाणी आपण तिकडून जुगाड करून तिथून पूर्ण व्हन बनवून याच्यामध्ये आणला होता. तर अशा प्रकारे आज आपला हा शेत लावून होईल. तुम्हाला शेत जेव्हा लावून कंप्लीट होईल ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो. हे मुंबईवरून आणलेले फावले आहेत. मित्रांनो हे बघा, त्या शेतात दाखवतो तुम्हाला ट्रॅक्टर ट्रिलर, ज्याला आपण प्रमोट नाही करत, पण तिथं त्यांच्याकडे काय ऑप्शन नाही. कारण का सध्या काय आहे की सर्वांची नांगरणी चालू आहे. त्याच्यामुळं बैलांचा नांगर कोण सहसा विकत नाही सध्या, म्हणजे देतच नाही. म्हणजे आपला तर नांगर कोणाला आपण देत नाही, कारण का तुला बाबांना जमत नाही जास्त नांगरी करायला. तर त्याच्यामुळं आपण नांगर विकत नाही. मग बाकीच्यांची पण लावणी चालू आहे, त्याच्यामुळे ते नांगर विकत नाही. तर तिथे बघा ट्रेलरनी नांगरणी चालू आहे आणि खाली लावणी चालू आहे. तर त्यांच्या शेतामध्ये ॲक्च्युली हाय जास्त का ती बोलतात ना हरेली असल्यामुळे तिथं बैलांना चालायला खूप त्रास होतो. तर ते मशीनच करायला पाहिजे ते काम. ठीक आहे. तर अजून काय आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटाय बघूया, नाही तर आपण व्हिडिओ संपवू थोड्या वेळाने.